हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण सुरू करूयात। इथे मी थोडेसे बदाम आणि काजू घेतलेले आहे। मी त्यांना छान कट करून घेत आहे, बारीक कट करून घ्यायचे आहे। प्रसादाचा शिरा बनवताना सव्वा वाटीच्या प्रमाणात सव्वा वाटी दूध, सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी पाणी, सव्वा वाटी तूप असं प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी दूध आणि पाणी एकत्र करून ते गरम करण्यास ठेवत आहे। या ठिकाणी मी तूप कढईमध्ये टाकलेलं आहे। सव्वा वाटी तूप या ठिकाणी घेतलेलं आहे। तूप आधीच मी थोडंसं गरम करून ठेवलेलं होतं। या ठिकाणी सव्वा वाटी तूप या ठिकाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण सव्वा वाटी रवा टाकूया। रवा छान मिक्स करून घेऊया। रवा हा पूर्ण तुपावर बबल्स येईपर्यंत शिजला पाहिजे, म्हणजे रवा छान फुलला की तो शिजला आहे हे समजते। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। तुम्ही बघू शकता छान बबल्स आलेले आहे, रवा छान फुलला आहे। आता आपण त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता रवा छान तुपावरती फुलला आहे, बबल्स पण छान आलेले आहे। आता दूध आणि पाणी जे गरम केलं होतं ते थोडं थोडं यामध्ये टाकायचं आहे, कारण ते टाकताना त्याचे शिंतोडे वरती उडतात, त्यामुळे चटकाही बसू शकतो। याकडे लक्ष द्या। हळूहळू थोडंसं टाकायचं आणि मिक्स करत राहायचं। तुम्ही बघू शकता मी खूप थोड्या प्रमाणात टाकते आणि मिक्स करून घेते, कारण ते हातावर येण्याची शक्यता असते। थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रवा छान घट्टसर होण्यास पण सुरुवात झालेली आहे। थोड्या थोड्या प्रमाणात दूध आणि पाणी मिक्स केल्यामुळे वरती आपल्या हातावरती चटके बसत नाही। तुम्ही बघू शकता मी थोड्या थोड्या प्रमाणात टाकत आहे। एकदमच जर तुम्ही टाकलं तर पूर्ण ते गॅसवर किंवा हातावर येऊ शकतं, त्यामुळे जपून करत जा। तुम्ही बघू शकता आता रवा आणि दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी रवा छान घट्टसर होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यावरती 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात। एक मिनिट झाकण ठेवून वाफ काढली की त्यानंतर आपण छान सव्वा वाटी
या प्रमाणात साखर घेतलेली आहे. ती साखर आपण त्यामध्ये टाकूया. तुम्ही बघू शकता तूप किती छान सुटलेलं आहे, म्हणजेच रवा छान शिजला आहे हे समजतं. आता आपण यामध्ये 1/4 वाटी प्रमाणात साखर टाकूया. साखर टाकली की रवा पुन्हा पातळ व्हायला सुरुवात होईल, कारण साखर मेल्ट होईल, त्यामुळे पुन्हा पातळ होऊन घट्टसर होण्यास सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. कोणाकोणाला प्रसादाचा शिरा खायला आवडतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही बघू शकता साखर छान वितळलेली आहे आणि मिक्स पण झालेली आहे. आता आपण 1 मिनिट झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेऊयात. 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आणि रवा पण छान असा मिक्स झालेला आहे. चला तर मग आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. त्यावरती मस्त तुळशीची पाने स्वच्छ धुवून टाका आणि सर्व करा. बाय बाय.